कुंकुमार्चन विधी करताना देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकुम देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे। तर अशी ही आपली पूजा आज आपण करणार आहोत। प्रथम घर स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर हार फुलं जे काही होतं त्याची तयारी केली, घरातलं जे जे साहित्य होतं पूजेचं ते पूर्ण काढून घेतलं। इथे बेसन, हळद, साखर, मीठ, लिंबू रस असा एक छोटासा पॅक बनवून घेतला आणि त्यांनी जे आहे ते देव स्वच्छ घासून घेतले। केमिकल युक्त काही गोष्टी असतात ज्या बाजारामध्ये मिळतात, त्याच्याने देव चमकतील, पण त्या मला लावायचं थोडंसं जीवावर येतं। धुतलेले देव मस्त पंचामृताने परत एकदा आंघोळ घालून स्वच्छ केले, सगळ्या देवांची छान पूजा केली। एका तामणामध्ये देवीची मूर्ती घेऊन त्याची पण व्यवस्थित पूजा करून घेतलीये। धूप अगरबत्ती वगैरे सगळं मी इथे दाखवून घेतलंय। आता छान शांत मनाने 108 वेळा देवीचा नामजप करत इथे चिमूटभर मी कुंकू घेते आणि ते देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत वाहत राहतेय। नवरात्रीमध्ये देवीला असा कुंकू अभिषेक केल्यामुळे देवीच्या मूर्तीतील दैवी तत्व कुंकवामध्ये येते। नंतर हे कुंकू आपण आपल्या कपाळावर लावल्याने देवी शक्ती जी असते ती आपल्याला मिळते, तसेच सौभाग्य, आरोग्य, सुख, शांती ही लाभत असते। कालच्या भागामध्ये पारंपरिक कुंकू घरी कसं बनवायचं ते मी दाखवले। कशी वाटली पूजा नक्की कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इन्स्टा पेज फॉलो करा। बाय बाय।